आपण आता सगळ्यात पहिले तुम्हाला वेलकम. आज आपण ट्रेक करणार आहोत राजगड तोरणा. रेंज ट्रेक आहे आजचा आणि आपण पुण्यावरून निघालेलो तरी अंदाजे 3:10ला आणि 5:40ला आपण पोचलेलो आहोत तोरणाच्या बेसला. मेटपिलावरे गाव म्हणून आहे. इकडे आम्ही एक गाडी लावतोय, एक पार्किंगला आणि 2 गाड्यांवरती तिकडे जाणार आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दिसेलच. ही एक स्कूटी आपण ह्या घरात लावणार आहे. हे घर बघू शकता, मातीने पूर्ण सारावलेले आहे. वरती कौले आहेत, मुलं क्रिकेट खेळत आहेत, खूप सुंदर असं. आणि इकडून आपला आता पुढे राजगड आहे ते दाखवतो आणि तिकडून ट्रेक स्टार्ट होईल. पण इथून वर आलो गुंजावणे गावाच्या इथून आणि इकडे येऊन आता बॅग्स आणि वगैरे सगळं पॅक करतोय. आपली एक स्कूटी तिकडे पार्किंगला दिली आणि एक स्कूटी आपण तोरणाच्या पार्किंगला लावली आहे. हा आपला राजगड आहे पूर्ण संपूर्ण. इथे आहे ही वाली, 1 मिनिट, ही आहे संजीवनी माची आपली. उद्या आपण सकाळी उठून या संजीवनी माचीवरून चालत निघणार. पूर्ण ही पूर्ण रेंज करणार आणि बुधला माचीला तोरणाला पोचणार आपण, बघू शकतो. आणि उद्या तोरणा उतरून मग आपण इकडे जी गाडी लावलेली आहे ती आपण पार्किंग करणार. तब्बल हा 14 किलोमीटरचा एक पायी प्रवास आहे, राजगड टू तोरणा रेंज ट्रेक. तर आपण पूर्ण ह्याला डॉक्युमेंट करणार आहे किंवा फिल्म करणार आहे. तर आपण बघूया, चलो लेट्स गो. आता आपला ट्रेक चालू केलेला आहे, राजगड तोरणा रेंज ट्रेक. तर आपले हे स्टार्टिंग पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता. नंतर ही गडाची माहिती दिली आहे आणि आपण या रस्त्याने तर पुढे जाणार आहोत. चलो लेट्स गो, जाऊया आपण. पुढे पुढे दाखवतोच कसं काय होईल काय नाही. तरी 1 तास 51 मिनिटाची चढाईनंतर आपण पोचलो राजगडवरती शेवटी. आता आपण पद्मावती मंदिरात जाऊ आणि आपलं सगळं सामान सेटअप करू, जेवण बनवूया. सगळं तुम्हाला मी दाखवतो वरती जाऊन. चलो लेट्स गो. आपले 2 गाडी वरती गेलेले आहेत आणि असा काही रस्ता आहे, आपण बघूया. चला. खूप घाम आला आहे कारण आपल्याकडे भरपूर सामान आहे. उद्या रेंज ट्रेक करायची म्हटलं तर 5 ते 6 लिटर पाणी, तर त्याचंच वजन किती होतं तुम्ही विचार करू शकता. म्हणून प्रॉब्लेम आहे. इथून आपण वर गेल्यानंतर हा आहे आपला महादरवाजा. इथे आपले 2 गाडी बसलेले आहेत. तेजसचा आज वाढदिवस आहे, तो रिप्लाय करतोय हॅपी बर्थडे तेजस. तो असेच रिप्लाय करतोय म्हणून त्यांनी आपल्याला असा रिप्लाय दिले. आणि मागे बघू शकता आपण महादरवाजा. आणि इथून आता आपण आज जाऊ मंदिरात, जाऊ सेटअप करू, जेवण वगैरे बनवू, मजा करू. चलो लेट्स गो. देवीचं मंदिर आहे, झाकलेलं आहे तोंड, पत्रिका वगैरे ठेवलेली आहे. जमदाडे आणि कचरे असे 2, आणि इथे कचरे जमदाडे. अच्छा तेच आहेत. वा वा सुंदर. राजगडावरती येऊन दिली. हे महाराज वरती आरती करताना. ही पण एक माता आहे आपली सुंदर. तर राजमाता जिजाऊ यांचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे, बघू शकतो. इथे चार्जिंग स्पॉट आहे आणि इथे आपण आपल्याला लावणार आहे टेंट. इथे आपण आता मंदिरात आहोत. हे देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिराच्या इकडे आपण सेटअप बनवलं आहे जेवायचा. मस्त गरमागरम सूप बनतं आहे, समोसा आणला आहे तेजसने, आणि हा आपला बॉक्स आहे, चमचे आहेत, समोसा आहे. पण समोसा खाऊन बघूया. छान आहे, छोटे छोटे समोसे छान आहे. आपल्याला इथे बनत आहे सूप, बघू शकतो. अशी लाईफ पाहिजे, मजा आहे. काय सूप नंतर आता आपण मॅगी बनवून झालं आणि आपलं जेवण पण आहे भरपूर, बघूया कसं काय होतं. गरमागरम सूप बनते छान असं. झालं असेल बघ माझ्या हातात. अरे त्या दिवशी आम्ही राजगडवर गेलो ना, ते फ्रेंड्स होते ऑफिसचे. हां, ते आपलं सगळं सामान पडलं, गरम गरम हातावर दिलं टेस्ट करायला. तू कोणाला दिलं? कोण होता तो? टेस्ट करायला माने असं घेतलं केलं म्हणलं तोंडात थोडा मला कच्चा आहे, तोंड मला मेरे को भी दे दिलं. बघ मला टेस्ट करून व्हिडिओ मध्ये आलेले आहे ते. आता आपल्याला मान्यता टेस्ट करून दाखवतो.
अरे घट्ट राहिले माहिती का थोडं गाठा राहिले कारण हलवलं नाही तू बरोबर. नाही गाठा नाही राहिलं झोपताय का तुम्ही इथं? गाठा नाही राहिलं ते यात चिटकलंय. आपल्याला माने दादा सूप देतात गरमागरम बस. हे का सर विदित सर द्या तुमचं द्या 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 थँक्यू 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 थँक्यू. दोन काय खाऊ सूप पिऊया आपण मस्त. बर्थडे आज माझा काय बोलू नको. हा ते बड्डे चांगलं. बर्थडे. बोलू ते भूषण कसं म्हणतोय. मला पण फूक मारून दे. मस्त टेस्ट आहे पण थोडं मीठ कमी आहे. तर तेजस सांगितलं मीठ कमी आहे. तर तेजस काय बोलला होता मग. मेल करू आपण चिंग वाल्यांना मेल करू. तर काय बोलणार पण टेस्ट छान आहे. Cheers. माने दादा पण पिते. सूप. आपण आता बघू शकतो 500. मॅगी बनवतोय मस्त. कोण बनवत हे बघा. हा सेमच आहे. ते ईद परवडती बाबा बाकी तर 2000 4000. चालतेच काम नाही परफेक्ट. 2 दिवस आमचं जेवण 2 टायमात चहा 2 टायमात जेवण तसं म्हणून 4 टायमात चहा 2 टायमात एक बाकी तो गॅस. तर रोहन दादा मॅगी टेस्ट करून दाखवतात. त्याच्या अगोदर आपण 6 पैकी 4 मॅगी घेतली. 4 ना 5 4 मॅगी घेतली. त्याच्यामध्ये मसाले टाकले 6. फुल मसालेदार मॅगी केलेली आहे आपण बघू शकतो. आता जर मॅगी लागली तर बिना मसाल्याची मॅगी उघडून खा. हां पण एक नंबर मॅगी झाली. 1 नंबर मॅगी. माने आता बोलले संपलं. जिम जॅम आहे आपल्याकडे आहे थोडंफार. कधी तुम्ही पण ट्राय करा. मसाला जास्त मॅगी करू. नक्कीच चालेल. झाली की मला दे. फुल कष्ट की थंड पाणी आहे रे बाई. नाही पडणार नाही तू. बुडणार का नाही रे. थोडं बाजूला कर आणि बाटलीने ते घाण बाजूची. बाटल्या भरलेल्या आहेत आपण. हात घाल. माझ्या दादांनी खूप काम केले. तिथं आहे ना धुवायचं पाणी. आहे. आपण भांडी घासतोय बघू शकतो. सगळ्यांना वाटतं खूप मजा आहे ट्रेकसाठी. ट्रेक ए बघा बेटा काय अरे सगळ्यांना वाटतं ट्रेकला खूप मजा आहे. बघू शकतो आपण खूपच मजा आहे. ते चमच्यानेच कर ना. हे कोणतं पण कुठं टाकायचं. इथंच बाजूला. ते काय ते नॅचरल आहे. अरे घेऊ. झाली भांडी घासून. बघू शकता तुम्ही एकदम क्लीन. माने दादाने एकदम क्लीन केलेली आहे. हे बघा माने दादा लाईट तुमची हे बंद करा. हां तर अजून नाही. हां बघू शकता एकदम बसला. चला आता आपण जाऊया आपल्या मंदिरात परत झोपायला. आता झोपायचं. कामं झालेली आहेत सगळी. आपण झोपलोय मस्त. हे बघा तेजस आणि माने झोपलेले इथे. माने तर हाय करा तर. मला कंटाळा आला माझा हातून काढायला तेव्हा मी ऍडजस्ट करतो. अंगावर काय मी घेते फेसचे जॅकेट जॅकेट घेतोय.
इथे आपलं सामान ठेवले आहे आणि इथे आपण झोपलेलो. इकडे ब्लँकेट आहे, योगा मॅट आहे, दिवशी आहे आणि हे आपलं मंदिर होऊ शकतो आपण. चला तो बाय, गुड नाईट. आलेलो सकाळचे तुम्ही बघू शकता 4:22 झालेले आहेत आणि आपण रेंज ट्रेक चालू करतोय. मेन म्हणजे आपलं मंदिर मागे आहे, मंदिर सोडलंय आणि आता आपले गडी पण तयार झालेले आहेत, बघू शकतो आपण. सगळे रेडी आहेत, चलो लेट्स गो. आता अंधारात काही एवढं दिसणार नाही, पुढे गेल्यावरती चांगले शूट घेऊया आपण. तो तरी तब्बल 35 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचलेलो आळू दरवाजाला. आळू दरवाजा सगळ्यात सोपं काम केलेलं आहे आपल्या SRT वाल्यांनी. त्यांनी ऑरेंज रिबन्स लावले आहेत, पुढे जाऊन आहे ते दाखवतो. आता आळू दरवाजा सोडतोय आपण. हे बघा, हे वाले रिबन्स आहेत असे झाडाला, ऑरेंज कलरचे रिबन्स. हे असे रिबन्स आहेत, हे आपल्याला पकडून पुढे 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 चालत जायचं आहे अप टू तोरणाला. त्याच्यात 1 तास 10 मिनिटं ट्रेकिंग झालेली आहे आणि रस्ता पूर्ण असा घसरडा आहे आणि अंधार आहे, त्याच्यामुळे वाट लागते. आणि मागे बघू शकतो आपण किल्ला आहे हा. अरे बघू शकतो का? दिसत नाहीये, थोडी थोडी तटबंदी दिसते. आणि आमची टॉर्च डिम झालेली आहे, ही एक डिम झाली आणि मानेची एक डिम झाली, बंद झाली आहे म्हणजे ऑलमोस्ट. तर फक्त माझीच उरली, एकावरती चाललोय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं उजेडलं की बरं पडेल आम्हाला. चलो लेट्स गो. पिच ब्लॅक अंधार आहे आणि त्यातून आपण वाट करत चाललेलो आहे तोरणाच्या दिशेने. अंधार कुठल्या कलरचा असतो रे अजून? ब्लॅक अंधार म्हणतोय. जो तुझा कलर आहे बस. अजून कुठल्या कलरचा अंधार असतो? चला चला रे. अरे हातात घुसलो रे. खिंड आहे ही, बघू शकतो आपण. इथून आपण आलोय, या इथे बोर्ड आहे, ही रिबेन आहे, इथून आपण खाली आलोय आणि हा रस्ता क्रॉस करून आपल्या इकडे जायचंय. तोरणा लिहिलेलं आहे, बघू शकतो. आमचा असा अंदाज होता की आम्ही उजेडाच्या वेळेस पोहोचू, आम्ही लवकर पोहोचलो. चांगलं आहे, लवकरात लवकर आता वर जाऊया. चला लेट्स गो. रस्त्याने चालत आलो आणि आम्हाला एक मस्त काका भेटलेत, दोंडीबा ढेणे म्हणून. शेकोटी लावले, ती इथंच राहतात या घरात, इथेच राहतात. किती वर्ष झाले तुम्हाला काका? आता तशी 2-3 वर्ष झाली की. 2-3 वर्ष झाले इथेच राहतात. हा. एकटेच राहतात, वरती जेवण पण स्वतः करतात. हा, माझा हेडिओ काढलाय ना. काढलाय का? हा, अच्छा पुण्याच्याच माणसाने. अच्छा. अजून सांगू शकता तुम्ही काय? तुमचा पण मी पण व्हिडिओ काढतोय. तू बोल, पाण्याची बाटली वगैरे काय घ्यायची? पाण्याची बाटली वगैरे काय घ्यायची असेल तर नक्की या इकडे. चहा बिया. हा, चाय बी करतो. चहा करतात, सगळं करतात हा. व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. या या बिंदास या. मस्त आजोबा आहेत, एकदम सुंदर वाटलं बघून. एवढे गट्स पाहिजे ह्या अशा ठिकाणी राहायचं म्हणजे, एकटं राहणं. हा बघा, आपला हा राजगड किल्ला आहे आणि आपण तोरणा रेंज ट्रेक मारतो, त्याच्यामध्ये भेटलेलं आपले आजोबा. त्यांनी शेकोटी लावले, बघू शकतो. ते तुमच्या गावाला जायला किती वेळ लागतो मग? वरती ते आता तुम्ही गाव काय म्हटले? वाजेगर. वाजेगर. हा, पण हा जो टोक आहे त्याला ट्रॅव्हल्स मारून आलेलो आहे आणि इकडे सकाळचे तरी 7 वाजलेले डॉट आणि आपल्याला जायचं आहे तिकडे तोरणा किल्ल्यावर. बघू शकतो आपण, तोरणा किल्ल्यावर जाऊया आणि असा काही रस्ता आहे. चला बघूया. इथे आपण बघू शकतो जनावरांचे असे नखाचे हे आहेत आणि इथून वरती पण जाता नाहीत, म्हणजे कोणतरी होतोय. तो आहे राजगड.
तिथून आपण 4:30ला चालू केलेलं आणि आता टाईम झालेला आहे 7:20. आणि असं आम्हाला वाटतं की आम्ही 50% कवर केलेलं आहे. बघूया आता. एका आपल्या आजोबांचं घर लागलं, ते मी टाकलीच असेल आधी क्लिपमध्ये. आणि आता पुढे कचरे मामांचं घर लागेल. तिकडे आपण नाश्त्यासाठी आणि त्यांच्याकडे काय असेल तर खाऊया पिऊया. थोडं फ्युलअप करायची गरज आहे. तर मस्त एकदम रूट आहे हा, करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता पुढे काय होईल ते दाखवतोच तुम्ही. चला चला. देवीचं मंदिर आहे इकडे. आपण थोडं पुढे नाही जाणार, शूज घातलेला आपण. इकडे बांगड्या आहेत, हे बघा, बांगड्या आहेत इथे, बांगड्या. आणि देवीची इथे पूजा करतात वाटतं. आणि छान असं एक इथे बघा, इथे कोणीतरी जेवण केलेलं दिसतंय आपल्याला. इकडे पण कोणतरी येऊन गेले, कचरा करतात लोक, बघू शकतो. काय बोलणार, मला काठी भेटली. काठी भेटली आता, चांगलं आहे. चला तर बघू शकता आम्ही जेवण्यासाठी थांबलो होतो, पण विदित भाऊ हे नीट झोपायला घेतलेली आहे. झोपायला गेलंय. जेवायचं आहे, उठा, तुमच्याच बॅगेत डब्बा आहे. हां हां. आणि हा कचरे काकांचा कुत्रा आलाय आम्हाला बोलवायला. आपण थेपला चपाती संपवलेलं आहे. मस्त नाश्त्याला बसलोय रस्त्याच्या मध्येच. आणि हा इथून या मधून या जंगलातून रस्ता निघतोय पुढे. तारक मेहता. आणि तारक मेहता, तारक मेहता इज लव्ह. एनिवेअर बॉईज लव्ह, ओनली तारक मेहता. जेवताना ते पण 5G नेटवर्क भेटले म्हणून लगेच बघायला घेतलेले सगळ्यांनी. सुंदर सुंदर. आजी तुला एक मेसेज आहे, सगळं संपवलेलं आहे. तू म्हटलेली संपव, सगळं संपवलेलं आहे. ही आहे बुदलामाची. आणि हा जो पूर्ण रस्ता दिसतोय तसं आपल्याला जायचं आहे. आपला नाश्ता झालेला आहे आणि आपल्याला रस्त्यात भेटलेले, हां तुम्हाला माहीत नसेल, मला माहिती आहे, ट्रेकिंगचा एक इन्फ्लुएन्सर आहे, एपिक सह्याद्री ट्रेलचे जो ओनर आहे, त्याने एक सिरीज स्टार्ट केली आहे. पूर्ण सह्याद्रीमध्ये 2000 किलोमीटर्स तो चालणार आहे. तर तो आपल्याला भेटला रस्त्यामध्ये. आपण फोटो काढला आहे, तो मी अपलोड करीन त्याच्यामध्ये. आणि आता आपण उतरून ही समोरची पठार चढणार आणि मग तिकडे जाणार. खूप ऊन वाढलेलं आहे आता, भयंकर झालेले ऊन. वाजले 9:15, बट ऊन खूप भयंकर आहे. त्याच्यामुळे त्रास होतोय चालायला. कारण पाठीवरती 15 ते 20 किलो आहे. 5 ते 6 लिटर पाणी आहे आपल्याकडे. हे आपलं वॉटर पाईपचं पाईप आहे, ह्याच्यात 2 लिटर आहे. त्याच्यामुळे खूप वजन झालं आहे. ठीक आहे, मॅनेज करू शकतो आपण, काय नाही. ट्रेक तर कंप्लीट करून राहणार, त्याशिवाय तर राहणार नाही. झालं, एवढंच बाकी आहे. ही आहे बुदलामाची. एवढं चढलं की झालं. तुम्हाला झूम इन करून दाखवतो मी, थांबा. तो ही बुदलामाची. इथे जो हा दरवाजा आहे तुम्हाला दाखवतो मी. इथे दरवाजा आहे, हा बघा, हवाला, हा हवाला. इथून चढायचं आहे आपल्याला आणि या किल्ल्यावरती जायचं आहे. एवढं चालायचं आहे. आपली मंडळी बघा पुढे चालते. जाऊया आपण, चलो लेट्स गो.
आपण बघू शकतो आपल्याला लास्ट पॅच चढायचे आणि मग आपण बुरुजापाशी पोचू. बुदलामाचीवर पोचून जाऊ आपण. आणि आपले 2 गाडी हा पूर्ण लास्ट पॅच मारतायत. खूप म्हणजे ऑलमोस्ट 70 to 80 डिग्रीज पूर्ण चढण आहे. त्यांना सुद्धा दम लागलाय. ठीक आहे, आपल्याला अजून करायचा आहे हा पॅच. बघूया, थोडासाच बाकी आहे. कमॉन कमॉन माने. करतायत चांगलं आहे. चलो तर तुम्ही बघू करू चालू. चल. तुम्ही पाहू शकता तो समोर जो आहे तो राजगड आहे. दिसत हा वाला नाही 5x केलंय. संजीवनी माचीला उतरून ही जी तुम्हाला रेंज दिसतीये ही पूर्ण रेंज करून आम्ही इथं पोचलोय. अजून तोरणा आलेला नाही. हा पॅच चढून मग बुदला माची येईल. तोरणा त्या बाजूला अजून 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे. चला जाऊया. फायनली राजगडवरून आपला ट्रेक चालू केलेला हा राजगड आहे. तब्बल 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला. थांबा. तब्बल 10.37 किलोमीटर आपण पोचलोय तोरणाच्या टॉपवरती आत्ताशी. चुकीचं आहे भाई. 10.37 नाही, जास्त आहे. 10.37 आहे. 4 किलोमीटर थोडी आहे हे. कुठलं? 15 किलोमीटर इन टोटल आहे. हा इन टोटल आत्तापर्यंत 10.37 आलेलो आहे आपण. ही बुदलामाची आहे, चढून झालेलं आहे. आता आपण जाऊया चला. पण तोरण्याला आलो आणि कल्याण दरवाजाला आत आलो आणि सॉरी कोकण दरवाजाने आत आलो. आणि इकडे आजी आहेत. आजींकडे काकडी, ताक, लिंबू सरबत, भेळ हे सगळं मिळतं. तुम्ही घेऊ शकता. लिंबू. आजी तुमचं नाव काय? माझं नाव सखूबाई बबन भोरेकर. ओके, मी ऐकलं असेल. आजीकडे या. कुठे आहे माहिती? बरोबर कोकण दरवाजा इकडे आली आपली झुंजार माची. इकडून राईटला गेलं की बुदला माची लागते. तिथे आजीचं स्टॉल आहे, तिकडे या आणि घ्या. आणि आता आम्ही लास्ट परतीचा प्रवास चालू करतोय. कसं वाटतंय तुम्हाला? फायनल पॅच घरी जायचा. एकदा की गाडी दिसली की मजा येईल. आता हे दोघं फास्ट पळत जाणार आहेत. त्यांची जी रेस आहे दोघांमध्ये. जो जिंकल त्याला विदितकडनं 11,111 रुपये. 111 रुपये. संपलं विषय. चला आजी येतो. तोरणा किल्ला आपण उतरतोय. तब्बल 11 तासाच्या आपण चाललो. 11 तास. 11 तासानंतर आपण राजगड तोरणा हा सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. रेंज ट्रेक 11 तास लागत नाही. तुम्ही जर ॲक्च्युअल फक्त संजीवनी माची ते बुदला माची मोजायला गेलात तर ॲक्च्युली 11 किलोमीटर होत नाही. जर तुम्ही संजीवनी माची टू बुदला माची मोजायला गेलात तर अराऊंड तुम्हाला लागेल 7 तास ब्रेक पकडून. जर विदाऊट ब्रेक आला तर 6 तास, पण ते पॉसिबल नाही आहे विदाऊट ब्रेक 6 तास. सो विथ ब्रेक 7 तास होऊ शकतं. आणि जर तुम्ही टोटल काउंट केलं की आम्ही जिकडून पद्मावती माचीवरून निघालो, संजीवनी माचीला आलो, तिकडे ट्रॅव्हल्स मारला, नंतर ते संपूर्ण करत एका आजोबांना भेटलो, बघितलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर दुसरा स्टॉप घेतला कचरे मामांच्या इथं. त्यांच्या हॉटेलवर नाही गेलो, बट त्यांच्या बाजूलाच एक छोटा स्टॉप घेऊन आम्ही नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही मध्ये कुठे स्टॉप घेतला. नंतर छोटे छोटे 5-5, 10-10 मिनटाचे स्टॉप घेतले पाणी पिण्यासाठी. बुदला माचीच्या अगोदर एक घेतला. तर असं करून बुदला माचीवर घेतला. त्याच्यानंतर मग
आपण आलो कोकण दरवाजाला. कोकण दरवाजाला आपला दीड तासाचा ब्रेक झाला. काकडी ताक वगैरे सगळं पिलं, ते काय दाखवू नाही शकलो. खूप बॉडी थकली आता, अंगात त्राणच उरला नाही. आणि त्याच्यावर आता आपल्याला गाडी चालवून परत पुण्याला रिटर्न घरी जायचं आहे. सो असं सगळं आहे. तर तुम्ही असा ब्रेक वगैरे घेऊन 11 तासामध्ये पूर्ण राजगड तोरणा हा रेंज ट्रेक करू शकता. आपला ब्लॉग इथेच संपतो. धन्यवाद.